ही मुलगी असल्यामुळे तिने तिचे मिस्टर यांनी हा महोत्सव या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याबद्दल मला त्याचा खूप खूप अभिमान वाटतो। खानदेशातील मुला मुलींना दिशा दाखवण्याकरता, त्यांची जिग दाखवण्याकरताचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय की या सुट्टीच्या आता काळामध्ये आज आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये, शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा जास्त काही जर मार्गदर्शन करू इच्छित असतील तर राऊत साहेब या ठिकाणी करणार आहेत। मला तरी असं वाटतं की करिअर घडत असताना स्वतःच्या मातीशी, स्वतःच्या गावाशी आणि स्वतःच्या भागाशी आपली कायम नाळ जुळलेली पाहिजे। आज आपण बघत असाल की आमचं करिअर जरी राजकारणामध्ये आणि घडत असलं तरी अजूनही आमचं नातं हे मातीशी आहे, आमच्या गावाशी आहे, आमच्या परिवाराशी आहे, आपल्या सगळ्यांशी आहे। आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये करिअर घडत असताना विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की आपण ज्या मातीमध्ये वाढलो, ज्या मातीमध्ये खेळलो, त्याच्याशी आपलं कायम इमान असलं पाहिजे। आज करिअर म्हणजे नोकरी नव्हे। काही लोकांना असं वाटतं की करिअर म्हणजे नोकरी, नोकरी म्हणजे छोकरी, छोकरी म्हणजे सगळं संपलं। त्यामुळे करिअरमध्ये माणसाने मोठे विचार केले पाहिजे। आम्ही सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वी आज विचार डोक्यामध्ये ठेवला होता की छानपैकी आपल्याला नोकरी लागेल, नोकरी लागल्यानंतर चांगली छोकरी मिळेल आणि आपला संसार आपण थाटूया। पण माणसाने जीवनामध्ये मोठे स्वप्न पाहिले पाहिजे। पण आजकालच्या विद्यार्थ्यांची जर दशा पाहिली तर त्यांच्या वजनापेक्षा जास्त पुस्तक आहे, त्यांच्या डोक्यावर जास्त विचारांचा भार टाकण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजेत। आणि मला तरी असं वाटतं की जर त्यांच्या विचारांनी पालकांनी चालण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला मुलगा जे चूज करतो ते निश्चितपणाने त्याच्यामध्ये त्याला फलश्रुती मिळत असते। या ठिकाणी सूर्या फाउंडेशनच्या मार्फत मुला मुलींना आणि शिक्षकांना, शिक्षण संस्थेना बोलून इथून हा जो एक स्तुत्य उपक्रम खानदेशामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या सगळ्या पालकांना शुभेच्छा देत असताना त्यांना हीच विनंती करणार आहे की आपला मुलगा काय आहे हे गुण हेरल्यानंतरच आपण त्याचं पुढचं करिअर निवडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। कारण की आता सध्या मागच्या काळामध्ये आपण बघत असाल की 10वी 12वी पास झाला की मुलगा D.Ed ही मानसिकता असायची, नंतर मग इंजिनियर, आणि आता पाहिलं तर D.Pharm आणि B.Pharm म्हणजे माणसं हा मुलगा इकडे चाललाय म्हणून आपला मुलगा तिकडे गेला पाहिजे, अशा पद्धतीची मानसिकता मुलांमध्ये आणि पाल्यांमध्ये होऊन बसली आहे। त्याचा सुद्धा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे। आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मी येऊ शकलो आणि आपल्या सगळ्यांचे या निमित्तानं दर्शन झाले। आज खरं म्हणायला गेलं तर फार पवित्र दिवस आहे। आज महात्मा फुलेंची 11 एप्रिल ही जयंती आहे, ज्या महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी जे उपकार आपल्या समाजावर केलेले आहेत। आणि आज आपण ते नसते तर कदाचित या ठिकाणी बोलू शकलो नसतो। आज या ज्या महिला भगिनी सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, आम्ही जे राजकारणी लोक सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात, ज्या काळामध्ये शिक्षण घेणं सुद्धा पाप होतं, त्या काळामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी जे कार्य केलं, त्या कार्याच्या आशीर्वादामुळे आज आमच्या मुली सक्षमीकरणाकडे वळलेल्या आहेत। सरकारही आपल्या पाठीशी उभं राहत आहे। आपण पाहिलं असेल की सरकारही विविध योजना महिलांकरता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। महिला उद्योजक व्हाव्या, आज सकाळी मी उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो, त्याच्यामध्ये सुद्धा महिला उद्योजक व्हाव्या याच्याकरता जो प्रयत्न सरकारने चालला होता त्याच्यामध्ये जवळपास 10% महिला मला आज दिसून आल्या की ज्या उद्योजकाकडे वळलेल्या आहेत। त्यामुळे महात्मा फुलेने सुद्धा मागच्या काळामध्ये जे कार्य केलं त्या कार्यामुळेच आपण आज सगळेजण या ठिकाणी सक्षमपणे बोलू शकतोय। आपल्याला आठवत असेल की शिवजयंती काढण्याचा मानस हा पहिले महात्मा फुलेंचा होता आणि शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा जर कोणी तयार केला असेल तर महात्मा फुलेंनी केला होता। अशा एक पवित्र माणसाची आज जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण या साजरी करतोय। उद्या हनुमान जयंती आहे, 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे।
असं हे आठवड्याभराचं चालणारं हे चित्र आहे आणि त्याच्यातच एक सुंदर अशी एक कल्पना या सूर्या फाउंडेशनला आली आणि त्यांनी हा करिअरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना पुनश्च आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. राऊत साहेबांना माझ्या जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल मला माझ्याकडे ते 2 वेळेस येऊन गेले आणि ज्यावेळेस मी निवडणुकीच्या धामधुमीमध्ये होतो आणि ते बोलले होते मला त्यावेळेस की तुम्ही पुन्हा निवडून येणार. म्हणजे देवेंद्र भाऊ म्हणतात तुम्ही पुन्हा येईल, तशा पद्धतीनं नाही, पण निवडून मी पुन्हा येईल असं माध्यमातनं त्यावेळेसही त्यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या. आणि राऊत साहेब आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे यावेळेसही मी आपल्या आशीर्वादाने 60,000 मतांनी या मतदारसंघामध्ये बेळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये निवडून आलो. एवढंच नाही तर 3 जणांच्या सरकारमध्ये मागच्या वेळेसही मंत्री होतो, उद्धवजींच्या सरकारमध्ये मंत्री झालो, नंतर शिंदे सरकारमध्ये मंत्री झालो आणि आता देवेंद्रजींच्या सरकारमध्ये 4थ्या वेळेस मंत्री होण्याचाही मान मिळाला आणि 2ऱ्या वेळेस बेळगाव जिल्ह्यासारख्या या मोठ्या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचाही मान आपल्या आशीर्वादाने मला मिळालं. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची तिजोरी आहे. ती कायम माझ्या उराशी बाळगून या बेळगाव जिल्ह्याकरता जे मला करता येईल ते करण्याचा तो प्रयत्न मी या ठिकाणी करेन. पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.